जेवणाच्या ताटामध्ये कितीही भाज्या असो पण चटणीशिवाय ताट अपूर्णच वाटते, हो ना? नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण मस्त छान दाणेदार आणि ओलसर टेक्स्चर असलेली 2 महिने चांगली राहणारी मस्त झणझणीत अशी शेंगदाणा चटणी करणार आहोत. ही शेंगदाण्याची चटणी चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, वरण भातासोबत तोंडी लावू शकता किंवा प्रवासामध्ये सोबतसुद्धा नेऊ शकता. तर त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. तर शेंगदाणा चटणी करण्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत. एक मोठी वाटी शेंगदाणे इथे मी घेतलेले आहेत. आता मीडियम गॅसवरती हे शेंगदाणे आपल्याला मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजताना सोबत त्याची सालही निघाली तर फारच उत्तम, हो ना? तर शेंगदाण्याची साल सोप्या पद्धतीने काढण्यासाठी एखादा डबा किंवा लोटा घेऊन अशा पद्धतीने शेंगदाणे प्रेस करत करत भाजायचे, म्हणजे शेंगदाणे सगळ्या बाजून व्यवस्थित भाजले जातात. शिवाय त्याची जी साल आहे ती सुद्धा अगदी व्यवस्थित अशी निघते. तर मीडियम गॅसवरती अशाच पद्धतीने हे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत. तर साधारण 5-1 मिनिटे भाजल्यानंतर बघा शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित भाजून झाले आणि त्याची सर्व सालसुद्धा निघलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता शेंगदाण्याची साल अगदी सुटलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता गॅस बंद करायचा आणि ही जी शेंगदाण्याची साल आहे ना ती फटकून घ्यायची, म्हणजे ही शेंगदाण्याची साल शेंगदाण्यापासून आपल्याला वेगळी करायची आहे. आता याच कढईमध्ये 1 पळीत तेल घातलेलं आहे आणि भाजून घेतलेले जे शेंगदाणे आहे त्याची साल काढून घेतली आणि ते शेंगदाणे त्या कढईमध्ये घालूया. यामध्ये 1 चमचा भरून जिरे घालायचं आहे आणि आपल्या चटणीला मस्त खमंग चव येण्यासाठी 20 ते 25 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता सगळं साहित्य व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. शेंगदाणेसुद्धा मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि सोबतच लसूणसुद्धा व्यवस्थित असा भाजला जातो. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच लसूण आणि शेंगदाणे आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे जेवढे चांगले भाजले जातील ना तेवढीच मस्त अशी चव आपल्या चटणीला येते. तर तुम्ही इथे बघू शकता शेंगदाणेसुद्धा मस्त गुलाबीसर असे झालेले आहेत. तर आता गॅस बंद करायचा आणि आता या चटणीमध्ये चवीनुसार मीठ टाकूया. मीठ टाकताना लक्षात ठेवायचं शेंगदाणा चटणीमध्ये मीठ जास्त घालायचं नाही, नाहीतर मग चटणी खारट होते. आता शेंगदाणे गरम असतानाच यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. तिखट मी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. परंतु गरम गरम शेंगदाण्यामध्ये जर तिखट घातलं ना तर गरम शेंगदाण्यासोबत हे तिखट मस्त असे परतून होते आणि चटणीची चव कच्ची अशी लागत नाही. तर बघा लाल तिखट मीठ या शेंगदाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता लगेचच याची चटणी करायची आहे. तर ही चटणी इथे मी खलबत्त्यामध्ये करणार आहे. खलबत्त्यामध्ये चटणी केल्यामुळे काय होतं, चटणी मस्त ओलसर आणि छान दाणेदार टेक्स्चर असलेली होती. शिवाय खलबत्त्यामधल्या चटणीची चवसुद्धा खूप छान लागते. तर सर्व शेंगदाणे मी खलबत्त्यामध्ये टाकून घेतले आहेत आणि मस्त दाणेदार आणि जाडसर ही चटणी इथे मी कुटून घेणार आहे. तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये तुम्ही ही चटणी करू शकता. मिक्सर पल्स मोडवर ठेवायचं, मिक्सरचं बटन चालू बंद करायचं आणि ही चटणी करून घ्यायची. तर त्यामध्ये केलेली चटणीसुद्धा मस्त दाणेदार टेक्स्चर असलेलीच होते. तर बघा चटणी इथे मी कुटून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपली चटणी मस्त ओलसर अशी झालेली आहे आणि मस्त छान दाणेदार असं टेक्स्चर चटणीचं आलेलं आहे. या पद्धतीने केलेली चटणी 2 महिन्यापर्यंत चांगली राहते आणि समजा एखाद्या वेळेस भाजी नाही केली तरी या चटणीसोबत आपण पोटभर असं जेवू शकतो. तर तुम्हीसुद्धा ही शेंगदाणा चटणी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. एखाद्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये तुम्ही ही चटणी भरून ठेवू शकता. 2 ते 3 महिन्यापर्यंत चांगली राहते. प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता. सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.